वरून खरपूस खुसखुशीत आणि आतून गुबगुबीत फुगलेला अंड्याचा पराठा. अंड्याचे तेच ते प्रकार खाऊन कंटाळा आला असेल तर हा अंडा पराठा एकदा नक्की करून बघा. अंड म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर फक्त एक 2-3 प्रकार येतात. ब्रेड ऑमलेट, अंड्याचं ऑमलेट आणि चपाती, किंवा फार फार तर भुर्जी. अंड्याचे तसं बघायला गेलं तर फार प्रकार आपण नेहमीच करत नाही, पण आज सरिताज किचनमध्ये आपण मस्त खुसखुशीत चमचमीत अंडा पराठा करतोय. इथं मी तुम्हाला 2 प्रकारे अंडा पराठा करायला सांगणार आहे. हा पराठा अगदी मस्त लागतो चवीला, करायला सोपा आहे. तुम्हाला जर चालत असेल तर तुम्ही डब्यामध्ये सुद्धा देऊ शकता, किंवा जर कणिक तयार असेल तुमच्याकडे तर नाश्त्याला सुद्धा अगदी पटकन तयार करू शकता. सुरुवात करूयात. आता अंड्याचं ऑमलेट करायचं असो किंवा अंड्याचा पराठा करायचा असो, अंड फेटताना बऱ्याचदा काय होतं, मीठ आणि मसाले नीट मिसळले जात नाही. तर मी नेहमी काय करते की आपण ज्या ज्या गोष्टी त्या ऑमलेटमध्ये घालणार आहोत त्या आधी काढून घेते. तर आपण पराठ्यामध्ये आज शिमला मिरची वापरतो आहे. तर 2 चमचे बारीक चिरलेली शिमला मिरची, बारीक चिरलेला कांदा. इथं मी सगळ्या गोष्टी एक 2-3 चमचे घेते, तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर. आधी आपण ह्या सगळ्या भाज्या म्हणजेच कांदा टोमॅटो घालून घेतलं. आता इथं मी मिरची पावडर न वापरते थोडेसे रेड चिली फ्लेक्स, अगदी 2 चिमूट, अर्धा चमचा काळी मिरी पूड आणि मीठ घालायचं आहे चवीपुरतं. आता आपल्याला काय करायचं आहे, हे सगळे मसाले म्हणजे मीठ, काळी मिरी पूड, कांदा टोमॅटोला आधी लावून घ्यायचे. तुम्ही जेव्हा नेहमीचं जरी ऑमलेट करता त्यावेळी आधी असं करून घ्या, म्हणजे मग हे सगळे मसाले याला नीट लागले जातात आणि मग ऑमलेट एका जागी खारट, एका जागी सपक असं लागत नाही. तर सगळं साहित्य आपण याच्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे. आता यामध्ये अंडी फोडून घालूया. तर तुम्हाला जितकी अंडी हवी तेवढी तुम्ही घालू शकता. इथं मी 3 अंडी फोडून घालते. आता याला फोर्कने किंवा आपला विस्कर असतो त्याने चांगलं फेटून घ्यायचं आहे. यामुळं काय होतं, अंड पटकन पेटलं सुद्धा जातं आणि जे मसाले आहेत ते अंड्यामध्ये चांगले मिसळले जातात. आणि अजून एक गोष्ट, अंड आपण जितकं चांगलं फेटतो, असं त्याला थोडासा फेस येईपर्यंत फेटतो, तितकं आपलं ऑमलेट किंवा कुठलाही पदार्थ अंड्याचा जास्त फुगून वर येतं. तर अंड आपण सगळ्या भाज्यांसोबत मसाल्यासोबत छान फेटून घेतलं आहे. आता पराठा करायला घेऊ. तर आपलं मिश्रण तयार झालेलं आहे आणि आता पराठा करायचा आहे. त्यासाठी वेगळी अशी कणिक भिजवायची नाही आहे. आपली चपात्याची कणिक असते ती वापरली तरी चालेल. कणिक रेडी असेल तर फक्त हा पराठा 15 मिनटात तयार होतो. तर कणिक खूप जास्त सैल नको किंवा घट्ट नको, आपली नेहमीची पोळी करतो तेवढा उंडा काढून घेऊ. तर पिठामध्ये घोळून याची आपल्याला पातळ पोळी लाटायची, दुमडत बसायचं नाही. तर हे बघा, एकदम एकसारखी पातळ पोळी लाटलेली आहे. आता इथं माझ्याकडे मऊ करून घेतलेलं बटर आहे. तुम्ही ऐवजी तेल वापरू शकता, तूप वापरू शकता. मी बटर लावते. तर हे बटर आपल्याला या पोळीला लावून घ्यायचं आहे. एकदम पातळ थर लावायचं आहे आणि ही स्टेप करणं संपूर्णपणे ऑप्शनल आहे. थोडंसं तेल जरी स्प्रेड केलं तरी पण चालतं. खुसखुशीत होण्यासाठी मी बटर लावलं आहे. आता याच्यावर मी परत थोडंसं पीठ टाकते म्हणजे गव्हाची कणिक. आणि आता काय करायचं आहे, याला आपल्याला घडी करून घ्यायची. एकदा असा फोल्ड करायचा, परत तो अख्खा उचलून असा फोल्ड करायचा, जसं आपण लच्छा पराठ्याला करतो अगदी तसं. शेवटचा फोल्ड असा वर दाबायचा. हे बघा, असे याचे लेयर्स झाले आणि मग याला असं गोल करून घ्यायचं आणि प्रेस करायचं. त्यामुळं काय होतं, याला लेयर्स जास्त पडतात. मध्ये आपण बटर, तेल, तूप लावलेलं असतं, त्यामुळं तो पराठा छान खुसखुशीत होतो. आता पुन्हा पिठामध्ये घोळवायचं आणि याला लाटून घ्यायचं. मध्ये मध्ये पीठ लावायचं. तर याला आपण लाटून घेतलं आहे. खूप जास्त पातळ लाटलं नाही किंवा खूप जास्त जाडही ठेवलं नाही. आता याला भाजून घेऊ. तर तव्यावर मी थोडंसं बटर टाकते. इथं सुद्धा तुम्ही तेल, तूप जे काही तुम्हाला आवडतं ते वापरू शकता. आणि आपला हा पराठा याच्यावर शेकून घ्यायचा आहे. तर पराठा शेकताना आपल्याला पहिल्यांदा दोन्ही बाजूने थोडा थोडा शेकायचा. याला मी एका बाजूने उलटून घेतलं.
पराठा दोन्ही बाजूने थोडा थोडा शेकला. आता या बाजूला सुद्धा बटर लावून घेऊ. बटर लावलं की आता पराठा उलटून घ्यायचा आणि आता एकाच बाजूने व्यवस्थित छान शेकून घ्यायचा. तर पराठा आपण एका खालच्या बाजूने शेकून घेतला. ही बाजू आपण थोडी शेकलेली आहे आणि याला लेयर्स बघा छान आलेलं आहे. आता याला उलटून घेऊ. गॅस एकदम कमी ठेवा किंवा बंद करायचा आहे. आणि हे जे मिश्रण आहे, आपण जे अंड्याचं मिश्रण केलं आहे, हे याच्यावर ओतून घ्यायचं. तुम्हाला जितकं हवं तेवढं मिश्रण याच्यावर घालून घेऊ शकतो. तर खालची चपाती खालच्या बाजूने जळू नये म्हणून आपल्याला ती कमी शेकायची आहे आणि गॅस एकदम कमी करायचा आहे. आता हा वरचा लेअर थोडासा शेकेपर्यंत याला असंच ठेवून देऊ. तर अंडं थोडंसं सेट झालं कडेने की आपण याला उलटून घ्यायचं आहे. आणि उलटलं तरी काहीच हरकत नाही. खड्डा असेल ना तव्याला तर ते मिश्रण एका जागी राहतं. याला उलटायचं. थोडंसं या बाजूने शेकलं केलं की पुन्हा याला उलटून घ्यायचं आणि याच्यावर परत आपण बटर लावून घेऊया. आता याला दुमडून घ्यायचं, मध्ये फोल्ड करायचा आणि हा पराठा आता परत दोन्ही बाजूने म्हणजे असा उलटून छान शेकून घेऊ. एकदम खरपूस शेकला गेला आहे कारण आपण मंद आचेवर शेकलेला आहे. असा एकदम खुसखुशीत लागतो. दोन्ही बाजूने आपण याला चांगलं शेकून घेतलं. तर वरून पुन्हा बटर लावायचं, तूप लावायचं, तेल जे पाहिजे ते लावा आणि पराठा काढून घ्या. मस्त खुसखुशीत असा अंड्याचा पराठा तयार झाला. आता दुसरा प्रकार बघूया. त्यासाठी आपल्याला परत उंडा घ्यायचा आहे. नेहमी चपातीला घेतो तेवढा, त्याला पुरी एवढं लाटून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला लावायचं आहे तेल, बटर, तूप जे तुम्हाला आवडतं ते. फक्त आपल्याला आपण घडीची पोळी कशी करतो अगदी तसंच याला तेल, तूप लावून घ्यायचं. पीठ टाकायचं थोडंसं म्हणजे लेअर सेपरेट होतील आणि याला घडी करून घ्यायचं. घडी करताना सुद्धा आपल्याला इथे सुद्धा तूप, तेल जे तुम्ही लावणार आहे ते लावून घ्या. पीठ टाकायचं आणि याला परत दुमडून घ्यायचं. आता याला तुम्ही आपली नेहमीची गोल चपाती लाटता तसं लाटू शकता. फक्त काय करायचं, याला नीट बंद करून घ्यायचं. आता परत याला पराठ्यासारखं त्रिकोणी लाटून घेऊ. मध्ये मध्ये हवं तर तुम्ही पीठ लावू शकता. आपल्याला अशी गोल चपाती लाटायची सवय असते ना, त्यामुळं मला शक्यतो असा त्रिकोणी पराठा लाटता येत नाही. मी प्रयत्न करते आहे पण तो गोलच होतो. कसाही लाटू शकता, गोल, त्रिकोणी, कसाही, जसा तुम्हाला जमेल तसं. तर तो ऑटोमॅटिकली माझ्याकडून गोलच झाला आहे. काहीच हरकत नाही, तुम्ही कुठल्याही आकारामध्ये हा बनवू शकता. तर हे बघा, याला मी थोडंसं असं जाड लाटून घेतलं आहे. आता यालाही भाजून घेऊयात. तव्याला मी आधीच थोडंसं बटर लावून घेतलं आहे. यावर हा पराठा दोन्ही बाजूने हलका हलका भाजून घ्यायचा. आता याला उलटून घेऊया. आता मात्र हा पराठा आपल्याला मोठ्या गॅसवरच एका बाजूने शेकून घ्यायचा आहे. तर आपण याला थोडंसं बटर लावून घेऊ. तर खालच्या बाजूने पराठा आपल्याला शेकून घ्यायचा आहे. आता तुम्ही बघताय की आपण याला घडी केलं होतं आणि आपण याला थोडंसं जाड लाटलं होतं, त्यामुळे याच्या लेअर सेपरेट होत आहेत. तर मोठ्या गॅसवर आपण एक बाजू शेकून घेतलेली आहे आणि हे बघा, एका बाजूने पराठा छान खरपूस भाजला आहे आणि हे बघा, ही बाजू जी आपल्याला ओपन दिसते आहे, इथून आपल्याला अंड्याचं मिश्रण आतमध्ये सोडायचं आहे. तर याला पॉकेट पराठा का म्हणतात, कारण याला जे पॉकेट पडतं आणि त्याच्यामध्ये आपण हे मिश्रण घालायचं आहे. तर हे अंड्याचं मिश्रण मी पळीने यामध्ये सोडते आहे. तर हे मिश्रण घालायचं आणि याला थोडंसं उचलून घ्यायचं म्हणजे कडेपर्यंत मिश्रण जातं. आणि शक्यतो आपला चपातीचाच तवा वापरायचा, डोशाचा तवा वापरू नका. डोशाचा तवा वापरला तर मिश्रण आतपर्यंत जाणार नाही. तर आपण चांगलं 2-3 पळी मिश्रण यामध्ये टाकून घेतलं आहे. आता एक बाजू आपण कमी शेकली होती. आता गॅस आपण परत चालू करतो आहे. एकतर गॅस कमी करा किंवा बंद करा मिश्रण सोडत असताना. आणि आता हा पराठा आपण अजून 1 मिनिटभरासाठी शेकून घेऊ. तर एकदम कमी गॅसवर आपण याला शेकून घेतलं ना की काय होतं,
आतलं जे अंड आहे ते सुद्धा अगदी छान शेकलं जातं आणि तुम्ही बघू शकाल आता हा पराठा थोडासा फुगल्यासारखा दिसतोय, कारण हा आपण जे आतलं अंड आहे ते सुद्धा छान असं फुगून वर आलेलं आहे. हे बघा, याचा अर्थ असा होतो की आतलं अंडसुद्धा छान शिजलेलं आहे आणि आपला पराठा तयार झाला आहे. हे बघा, अगदी मस्त पराठा फुगतोय कारण आतलं अंड अगदी छान फुगून वर आलेलं आहे. आता आपण पराठा काढून घेऊया. मस्त खरपूस अंड्याचा पराठा तयार झाला आहे. तर आपल्या पराठ्याचा दुसरा प्रकारसुद्धा तयार झालेला आहे. उरलेले पराठे असेच करून घेऊ. तर अशा पद्धतीने आपला अंड्याचा पराठा तयार झालेला आहे. एक आपण लच्छा पराठा करून केला आणि एक पॉकेट पराठा केलेला आहे. तर दोन्हीही रेसिपीज, त्यातली लच्छा पराठ्याची तरी बऱ्यापैकी पटकन होणारी आहे, खुसखुशीत होते. पण जर तुम्हाला असा पॉकेट पराठा करायचा असेल तर थोडासा वेळ जास्त काढा. मुलांसोबत जर बनवायचं काहीतरी गंमत जमत करत तर नक्कीच छान आहे. नाहीतर मग काय, साधी चपाती करून ऑमलेट किंवा अशाच मिश्रणासोबत करून ऑमलेट केलं तरीसुद्धा चालेल. थोडासा वेळ जास्त असेल तर ही रेसिपी एकदा नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.